देशात आणि जगामध्ये 5 वर्षांआधी कोरोनानं थैमान घातलं होतं. आता चीनमध्ये पुन्हा एकदा 5 वर्षांआधीचीच कोरोनासारखीच परिस्थिती दिसतीये. 5 वर्षांआधी चीनच्या वुहान मधल्या हॉस्पिटलमधल्या दृश्यांनी संपूर्ण जगाला अक्षरशः धडकी भरली होती. जिथं मास्क लावलेल्या हजारो लोकांची गर्दी हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळाली. याच रुग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. मात्र हॉस्पिटल्स हाऊसफुल झाली. स्मशानभूमीतही रांगा लागल्याचं चित्र होतं. हजारो माणसं उपचाराविना तडफडून मेली. अगदी तशीच परिस्थिती सध्या चीनमध्ये दिसतीये. चीनमधल्या रुग्णालयांचे तसेच व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत, जिथे हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी दिसतीये. त्यामुळे 5 वर्षांनंतर पुन्हा कोरोनासारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. कोरोनासारखाच विषाणू चीनमध्ये हाहाकार माजवतोय. चीनमधल्या हॉस्पिटलमध्ये सध्या रुग्णांची रांग लागली आहे. स्मशानं देखील रुग्णांच्या मृत्यूने भरली आहेत. लॉकडाऊन पुन्हा त्यामुळे लागणार का? आपल्या उंबरठ्यावर हा व्हायरस येऊन ठेपलाय का? पुन्हा 5 वर्षांपूर्वीची स्थिती पुन्हा एकदा भारतात, महाराष्ट्रात, राज्यात, आपल्या शहरात येणार का? पुन्हा लॉकडाऊन लागणार का? असे सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत. चीनमधील परिस्थिती अत्यंत भयावह आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. संकट दारावर येऊन ठेपलंय. दोन्ही विषाणू श्वसन प्रणालीला लक्ष्य करतात. HMPV विरुद्ध कोविड-19 आपण फरक पाहतोय. श्वसनाचे थेंब आणि दूषित पृष्ठभागांवर द्वारे दोन्ही आजारांचं संक्रमण होतं. मुलं, वृद्ध, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना याचा धोका उद्भवतो. कोरोनावर प्रतिबंधक लस आणि उपचार आता उपलब्ध झालेत. मात्र HMPVवर अद्याप कोणतीही लस किंवा उपचार पद्धती नाही. त्यामुळेच HMPV हा घातक ठरतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.